जगातील सर्वात मोठ्या नदीवरनं नाव असलेली कंपनी एका छोट्याशा गॅरेज मधनं पुस्तकं विकून 2025 मध्ये $717 बिलियन सेल आणि संपूर्ण जगामध्ये त्या कंपनीचे नेटवर्क. पण ती कंपनी नेमकी कोणती? जर तुम्हाला माहित नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1980 नंतर नेट वेगाने वाढू लागला आणि जन्म झाला जेफ बेझोस यांचा. जेफ बेझोस यांनी 1994 मध्ये अमेझॉन नदीच्या विस्तारावर अमेझॉन कंपनीची सुरुवात केली. सुरुवातीला ते एका छोट्याशा गॅरेज मधनं पुस्तक विकू लागले, पण 1995 मध्ये त्यांनी एक ऑनलाईन परचेसिंग वेबसाईट लॉन्च केली आणि सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या महिन्यातच अमेरिका आणि अनेक देशांमधून ऑर्डर येऊ लागल्या आणि तिथूनच सुरुवात झाली अमेझॉन कंपनीची. अमेझॉन आता फक्त पुस्तकं विकत नाही तर कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, खेळणी आणि घरगुती वस्तू हे देखील विकते. पण अमेझॉनच्या एका गोष्टीमुळे सेल वाढला. ती गोष्ट म्हणजे कस्टमर फर्स्ट. कस्टमरांना कमी किमतीमध्ये चांगली सेवा आणि फास्ट डिलिव्हरी देणे. पण खरी क्रांती तर अमेझॉनची 2005 मध्ये झाली, कारण अमेझॉनने अमेझॉन प्राईम लॉन्च केलं आणि लोक अमेझॉन प्राईमची मेंबरशिप घेऊ लागले, कारण की फास्ट डिलिव्हरी, अमेझॉन प्राईम व्हिडिओ यासाठी आणि ऑफर्स मिळवण्यासाठी अमेझॉन प्राईम मेंबरशिप घेऊ लागले आणि अमेझॉन सोबत कायमचे जोडले गेले. एवढंच नाही तर अमेझॉनने 2006 मध्ये AWS म्हणजेच अमेझॉन वेब सर्व्हिसेसची सुरुवात केली आणि अमेझॉन क्लाउड कम्प्युटिंग मध्ये उतरले. आज हजारो कंपन्या AWS वापरतात, जसे नेटफ्लिक्स, स्टार्टअप, बँक आणि गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन यांचा समावेश होतो. पण अमेझॉनच्या AWS ही कंपनी सर्वात प्रॉफिटेबल म्हणजेच जास्त प्रॉफिटेबल कंपन्यांपैकी एक आहे. अमेझॉनने सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट विकून 2025 मध्ये $717 बिलियन सेल केला. त्यापैकी नेट प्रॉफिट हा $78 बिलियन एवढा होता. पण अमेझॉनची मार्केट कॅप आपण जर पाहिली तर $2.6 ट्रिलियन म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 250 लाख कोटी एवढी होते. हा आकडा काही देशांच्या GDP पेक्षा जास्त आहे. अमेझॉनने एका छोट्याशा गॅरेज मधून सुरुवात करून आज जगातील टॉप 10 कंपन्यांपैकी एक कंपनी बनली आहे. आणि जर तुम्ही अमेझॉनची सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट वापरत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा की काय वापरतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.